आता आपण झील एज्युकेशन सोसायटीच्या बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये आहोत आणि ते एक वेगळा स्टॉल लागलाय जो ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सला सपोर्ट करतो. आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट जास्त करून जेव्हा आपण बघतो की आजकाल जो जमाना झालेला तो म्हणजे पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स वगैरे सगळ्या गोष्टी करून जी शेती केली जाते, तर त्या शेतीमधनं जे होतं ते नुकसान होतं. म्हणजे क्रॉप्सला जे आर्टिफिशियली आपण ग्रो करतोय ते न करता ऑर्गॅनिक पद्धतीने कशा प्रकारे शेती करता येते आणि त्या शेतीचे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते आत्ता आपल्या सोबत आहेत. आणि त्या स्टॉलचे ओनर देखील आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडनं बातचीत करून जाणून घेणार आहोत. दादा, आता तुमचा हा जो स्टॉल लागलेला आहे आपल्याला जास्त करून दिसतं की सगळ्या ऑर्गॅनिक टाईपचे फूड्स आपण इथे लावलेले आहेत. मग ऑर्गॅनिक फूडला एवढं तुम्ही आता सपोर्ट करत आहात, पण लोकांनी ऑर्गॅनिक फूड किंवा तुम्ही हे स्टॉलवरती लावलेले हे जे टाईपचे पदार्थ आहेत तेच का घ्यावे असं तुम्हाला वाटतंय? कारण की आता डे टू डे लाईफमध्ये पोस्ट कोरोना पिरियडमध्ये जे आहे, ते लोक हेल्थ कॉन्शियस झालेत. आणि आपल्याला जे आधी आपलं ऑर्गॅनिकच होतं. म्हणजे आपलं जर हिस्ट्री बघायला गेली तर जे आधी लोक खायचे सगळं ऑर्गॅनिक होतं. ज्वारी, बाजरी. आत्ताचे जे ट्रेंड चालते मध्ये की मैद्याकडे जास्त आपण गेलतो. जे प्रिझर्वेटिव्ह ज्याच्या जे फूड्स वापरले जातात त्याच्यात आपण जास्त गेलतो. बट आता पोस्ट कोरोना जर लोकांना कॉन्शियसनेस आलंय की बाबा आपल्याला ऑर्गॅनिककडे जायला हवं, त्याचं मार्केट वाढतंय, त्याचे प्रोडक्ट्स वाढतायत. सो आम्ही ठरवलं की आपण स्वतः पण एक ऑर्गॅनिक टाईपची लाईफ जगावी, जिथं आपण ऑर्गॅनिक खातोय, आपण हेल्दी वे मध्ये जगतोय आणि लोकांना सुद्धा आपण ते प्रोव्हाइड करावं. त्यामुळे आम्ही हा आमचा जो ब्रँड आहे आता ऑर्गॅनिक मध्ये, आता तुम्ही म्हणताय तर ऑर्गॅनिक मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या धान्याचे कुठले कुठले पदार्थ बनवले गेलेले आहेत? सो आज आमच्या स्टॉलवरती इथे मिलेटचे पदार्थ आहेत टोटली. तुम्ही इथे पाहू शकता. तर आम्ही इथे रेडी टू ईटचे ज्वार पफ. सो ज्वारी जी आहे तर आपण कसं ओळखतो की बाबा ज्वारी म्हणजे भाकरीच फक्त. बट आता ट्रेंड्स बदललेले आहेत जगाचे. आपण भाकरी नाही म्हणजे तेवढी कन्झ्युम नाही केली जात. सो त्यामुळे समथिंग जे युथला, जे आत्ताचे जनरेशन आहे त्यांना ते आवडेल असं. आता कुरकुरे वगैरे जे स्नॅक्स आपण म्हणतो ते आवडतात. आपण त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही कुरकुरे खाऊ नका, अनहेल्दी आहेत. मग कुरकुरे नाही खायचे तर मग काय खायचं? तर आम्ही हा अल्टरनेटिव्ह काढला त्याला रेडी टू ईटचा. बाबा पफ्स आहेत, वेगळे वेगळे ट्रेंडी फ्लेवर्स आहेत, पुदिना, पेरी पेरी. हे जे फ्लेवर्स आहेत ते आपण बर्गर मध्ये बघतो, पिझ्झा मध्ये बघतो. सो ते फ्लेवर्स आम्ही त्या ऑथेंटिसिटी सोबत आपल्या हेल्दी वे मध्ये आम्ही केलेत. त्यानंतर आता प्रीमिक्सेस आहेत. आता मी स्वतः एक बॅचलर आहे, मी राहतो. सो मला त्याची माहिती आहे की बाबा बाहेर खाणं म्हणजे किती वाईट आहे. मेसचं कंडिशन सगळ्यांना माहिती आहे. सो हे जे प्रीमिक्सेस आहेत ते आम्ही प्रोव्हाइड करतो. याच्यात आपली खिचडी आहे, डोसा आहे, इडली आहे. हे सगळं ऑर्गॅनिकचं एक्स्ट्रॅक्टेडच आहे. सो बेसिकली जे मिलेट्स आहेत, आता रॉ मिलेट्स कसे कुक करायचे, कसं काय करायचं, त्याचा अवेअरनेस बऱ्यापैकी झिरो आहे. लोकांना काही काही माहिती सुद्धा नाही आपल्या कंट्रीमध्ये की मिलेट्स कसे आहेत, काय आहेत, नेमकं यांचा कन्सेप्ट काय. सो त्या लोकांसाठी आम्ही काय केलं की बाबा तुम्ही रॉ मिलेट्स कशी कुक करायचे ते तिथपर्यंत जाऊच नका, आम्ही तुमच्यासाठी प्रीमिक्स बनवतो. हे प्रीमिक्सेस आम्ही त्याचे बनवलेले की मल्टी मिलेट खिचडी झालं, मल्टी मिलेट इडली झालं. हे सगळे जे आम्ही प्रीमिक्सेस आहेत ते बनवलेले आहेत आणि आम्ही ते लोकांना देतो. याच्यात ऑफकोर्स आता पुढे जाऊन वेगवेगळ्या डेलिकसीज आम्ही ऍड करत जातो. त्यानंतर आमच्याकडे ड्रायफ्रूटचं मिक्स आहे, ज्याच्यात आम्ही जॅगरी सिरप मध्ये त्याला रोस्ट करतो. आता हाय प्रोटीन साठी खूप चाललंय की बाबा ग्लुटेन फ्री पाहिजे, हाय प्रोटीन पण हे पाहिजे. सगळं ग्लुटेन फ्री आहे? हा, मिलेट्स हा जो एक प्रकार आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी असं आहे की एक सुपर फूड म्हणून वापरलं जातं. याच्यात ग्लुटेनचं जे प्रमाण आहे, पोर्शन आहे, ते खूप कमी असतं. कमी आणि त्यासोबत याच्यात फायबर रिच असतं, याच्यात प्रोटीन रिच आहे. सो याला प्रिफर केलं जातं. एक इंटरनॅशनल मार्केटमध्ये का ग्लोबल मार्केटमध्ये याला आज खूप मागणी आहे. पण इंडियामध्ये याचं अवेअरनेस जे आहे ते सध्या कमी लेवलवरती आहे. तर लोकांनी याच्याकडे यावं, त्यामुळे आम्ही याचे जे लेटेस्ट ट्रेंड्स आणि मॉडर्न डेलिकसीज आहेत त्याच्यासोबत आम्ही याला कंबाईन करतोय. वेगवेगळे रेसिपीज बनवतोय, वेगवेगळे प्रोडक्ट्स लॉन्च करतोय. सो हा, ओव्हरऑल आमचं हे आहे, ऑर्गॅनिक सेक्टरमध्ये आम्ही ओव्हरऑल करतो. तुझं एज किती आहे दादा? मी 17 आहे. सिरियसली 17 आहे तू? ऍग्रिकल्चर मध्ये आवड आहे तुला? हो, मी काय शिक्षण काय घेतो आता तू? मी कुसुरवाड्यामध्ये सेकंड इयरला ईएनटीचा डिप्लोमा करतो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम मध्ये. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमचा करतो आणि आवड मात्र शेतीची एवढी आहे, मग चुकून ते फील्ड घेतलं किंवा असं काय, म्हणजे काय आहे? तसं नाही म्हणता येणार, कारण की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम वी गो हँड इन हँड विथ टेक्नॉलॉजी. आपण हे करतो याच्या टेक्नॉलॉजीचा तू या ठिकाणी सुद्धा वापर करणार आहेस? चालेल. कारण की तुम्ही काही करा, हा बिझनेस करा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, तुम्हाला सस्टेनेबल करायला हवं, ज्याच्याने आपण समाजाला, आपण एक प्लॅनेटला काहीतरी रिटर्न्स देतोय. सो ती टेक्नॉलॉजी प्लस हे कंबाईन केलं तर आपण कुठेतरी इनोव्हेशन झालेलं आहे. नक्कीच. आता आपण या ठिकाणी बघू शकतो की एक 17 वर्षांचा एक युवक कशा पद्धतीने माहिती देत होता आणि त्याचं शिक्षण मात्र दुसऱ्या गोष्टीमध्ये, पण त्याची आवड मात्र शेतीमध्ये देखील आहे. आणि ह्या दोन गोष्टींचा
तो कशा प्रकारे ब्रिज जो आहे तो कसा गॅप कसा ब्रिज अप करतोय हे आपल्याला इथे चांगल्यापणे दिसून देखील आलेलं आहे. आता या गोष्टीवरती तुम्हाला देखील काय वाटतं मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.